आता वाजले होते सकाळचे 8:30 आणि उठलो होतो आम्ही. संध्याकाळी आम्हाला घरी यायला ना 1:30 वाजले होते रात्री. आणि मग तिथून आल्यास सगळं सामान जे आहे ना गाडीतलं ते सगळं वर आणलं आणि मग घरही ती झाडले मी आणि झोपून गेलो होतो लगेचच. आणि मग सकाळी उठल्याच्या नंतर लागली होती भूक, कारण आम्ही संध्याकाळी फक्त भेळच खाली होती, त्याच्यावर काहीच नव्हतं खाल्लं. तर चला म्हणलं पहिल्यांदा पोटा पाण्याचं बघावं काहीतरी, म्हणून सगळं पहिल्यांदा किचन क्लीन करून घेतलं, पीठ मळलं आणि लागले होते चपात्या करायला. चहा चपाती खायची होती आम्हाला नाश्त्यामध्ये. आणि त्याचबरोबर दुसरे बाकीचे भरपूर सारे कामं होते आज, कारण सगळे घरं झाडायचे पुसायचे, किचनचे भांडे जे काय आहेत ना, म्हणजे तसं तर मी घासूनच गेले होते, तरी पण त्याच्यावर थोडीफार धूळ बसलेलीच असते, मग ते सगळे घासून घ्यायचे होते. मला सध्या आता जेवढे लागणार होते ना, तर कामापुरते मी तेवढे घेतले होते. मस्त इथं चपात्या होते केल्या. आणि आज बनवायची होती ढाळे जे असतात ना आपल्या, त्याच्या शेंगदाण्याची भाजी खूप छान लागते. मी आज म्हणजे पहिल्यांदाच बनवणार आहे मी. आणि मग काय ते पहिल्यांदा घेतले सोलायला, सगळे सोलून घेतले मस्तपैकी, तव्यावर भाजून इथे घेतले. आता तुम्हाला दाखवते जे काही ढाळ आहेत ना, त्याचा एवढा सगळा कचरा झाला होता ना खूप जास्त. आणि दोन दिवस झालं होतं ह्या काय त्या ढाळ्यांना तोडून, त्याच्यामुळे ते सुकून चालले होते. तर म्हणलं पहिल्यांदा ह्याचीच भाजी बनवूयात. थोडेसे मी सोलून घेतले, मस्त भाजून घेतले, मिक्सरमधून फिरवून घेतले आणि मग भाजी बनवली. संध्याकाळी मी खायली होते ऊस, मिस्टरांना द्यायला लागले होते ऊस खा म्हणून. बघा केवढा छान लागायला, गोड आहे म्हणून, पण त्यांनी काय खाल्लाच नाही, त्यांना आवडतच नाही असं काही करायला. म्हणजे ऊस त्यांना नाही आवडत, पण मला खूप जास्त आवडते ऊस, त्याच्यामुळे मी मस्तपैकी एन्जॉय करत होते. आणि ऊस न खरंच एवढा गोड होता ना, खूप जास्त गोड होता. आणि माही पण होती माझ्यासोबतच. तर असे होते तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.